तर क्रेडिट मॅनेजमेंटचा काही पार्ट अजून पेंडिंग आहे, जसं की आपण लास्ट पार्ट बाकी एकदा रिव्हिजन घेऊ. क्रेडिट मॅनेजमेंट साठी SPRO, रेफरन्स इम्प्लिमेंटेशन गाईड, फायनान्शियल सप्लाय चेन मॅनेजमेंट, याच्यामध्ये क्रेडिट मॅनेजमेंट. देन इंटिग्रेशन विथ अकाउंट रिसिवेबल अँड सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. So under this integration with sales and distribution. So first we define credit segment. इथे credit segment define केली. नंतर assign credit segment in credit control area. So credit control area create करतो FI module. So FI module will create credit control area and assign that into company code. So त्या कंपनी कोड मध्ये तो असाइन केलेला असतो, तर त्याच कंपनी कोडचा क्रेडिट कंट्रोल एरिया आपण आपल्या रिक्वायर्ड क्रेडिट सेगमेंटला यूज करू शकतो. देन करन्सी क्रेडिट सेगमेंट जर सगळ्या कंपनी कोड साठी युनिक करायचं असेल तर इथे जी टिक असते ती टिक असाइन करायची, तो ऍप्लिकेबल होतो सगळ्या कंपनी कोड साठी. देन अपडेट्स, तर अपडेट्स मध्ये 12 इज अ स्टँडर्ड अपडेट बिकॉज ओपन ऑर्डर, ओपन डिलिव्हरीज अँड बिलिंग व्हॅल्यू. सो टोटल डिटेल्सचे जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्या बेसवरती आपली क्रेडिट मॅनेजमेंट वर्क करते. देन असाइन सेल्स एरिया अँड क्रेडिट कंट्रोल एरिया. तर आपला जो सेल्स एरिया आहे त्या सेल्स एरियाला तो क्रेडिट कंट्रोल एरिया असाइन करायचा. फॉर एक्झाम्पल SD01 डिस्ट्रीब्युशन चॅनल डिव्हिजन. तर माझा हा सेल्स एरिया आहे, याच्यासाठी मी हा क्रेडिट कंट्रोल एरिया यूज करायचा. So you can also use that credit control area, but that credit control area should be assigned to your company code. तुमच्या कंपनी कोडला तो असाइन असणं गरजेचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही यूज नाही करू शकत. देन हे आपण कॅटेगरीज बघितले होते, या कॅटेगरीजला बेसिकली लायबिलिटीज म्हणतात. सो लायबिलिटीज मीन्स आपल्याला कस्टमर कडून जे पेमेंट येणं पेंडिंग आहे अशा सगळ्या गोष्टी लायबिलिटीज मध्ये कव्हर होतात. तर याच्यामध्ये सगळं हे क्रेडिट एक्सपोजर, deliveries, billing document, open invoice, open order, everything will be considered under this liabilities, means credit exposure category. म्हणजे एवढं आपल्या क्रेडिट कस्टमर कडे पेमेंट पेंडिंग आहे आणि तो डेटा आपल्याला मिळत असतो एका टेबल मध्ये. तो टेबल असतो SC16N मध्ये, आपण तो टेबल बघतो. तर त्या टेबलचं नाव आहे KNKK. तर आहे कस्टमर मास्टर क्रेडिट कंट्रोल एरिया. म्हणजे कस्टमर मास्टरचं जे काही क्रेडिट आहे, सो एव्हरीथिंग विल कम इन दिस टेबल. तर इथे जर तुम्ही कस्टमर नंबर टाकला किंवा तुमचा क्रेडिट कंट्रोल आहे, जसं SD01 आहे, SD01 ला अजून कुठलाही कस्टमर आपण असाइन नाही केलं, त्यामुळं ब्लँक येणार. पण ऑलरेडी एक डिफाईन केलेला आहे जो एका बॅच साठी B009. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे 2 कस्टमर तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये ही क्रेडिट लिमिट आहे त्या कस्टमरची आणि क्रेडिट कंट्रोल एरिया आहे. सॉरी. सो याच्यामध्ये तुमचे जे काही क्रेडिट लिमिट, देन रिसिवेबल्स म्हणजे कस्टमर कडून जे काही रिसिवेबल आहे ते रिसिवेबल येणार. सेल्स ऑर्डरची व्हॅल्यू या कॉलम मध्ये येते. स्पेशल लायबिलिटीज, तर स्पेशल लायबिलिटीज म्हणजे स्पेशल एक्सपोजर, त्याला म्हणतात स्पेशल लायबिलिटीज. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये बायफर्गेट होऊन अपडेट होत असतात या टेबल मध्ये. देन एंट्री सेटिंग मध्ये फक्त तुम्हाला प्रोसिजर मध्ये ऍज पर तुमची क्लायंट रिक्वायरमेंट तुम्हाला तुमची क्रेडिट मॅनेजमेंट साठी कुठली व्हॅल्यू सिलेक्ट करायची, त्या ठिकाणी तुम्हाला ए इंडिकेटर सेट करायचं. देन डिटरमाइन ऍक्टिव्ह रिसिवेबल पर आयटम कॅटेगरी. म्हणजे काय की तुमची क्रेडिट मॅनेजमेंट तुमच्या आयटम कॅटेगरीला ऍक्टिव्हेट करायची आहे.
जसं आपली स्टँडर्ड आयटम कॅटेगरी टॅन आपण यूज करतो त्याच्यासाठी बाय डिफॉल्ट ऍक्टिव्हेटेड आहे. Then maintain authorization, basis part, then define credit group. So 3 credit groups are there: sales order, delivery, and goods issue. Then assign sales document type and delivery document. So sales order type ला आपण credit management इथे assign करतो. Order type OR, credit check D, and credit group 01 means for sales order. For delivery, this is LF. So LF ला delivery credit group 01, 02 आणि GI group 03. Then सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट डिफाईन ऑटोमॅटिक क्रेडिट कंट्रोल. तर याच्या अगोदर आपल्याला ही स्टेप करावी लागते, डिफाईन रिस्क कॅटेगरीज. त्याच्या मागचं रिझन काय की आपण जेव्हा इथे जातो तर इथे आपल्याला क्रेडिट कंट्रोल एरिया, रिस्क कॅटेगरी आणि डॉक्युमेंट क्रेडिट ग्रुप या तिन्हीच्या कॉम्बिनेशन वरती आपण क्रेडिट ऍक्टिव्हेट करतो म्हणजे ऑटोमॅटिक क्रेडिट. बट आपल्याला क्रेडिट कंट्रोल एरिया आणि रिस्क कॅटेगरी जर तुमची असाइन नसेल तर तुम्ही इथे एंट्री मेंटेन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तर ही एक एंट्री मी कॉपी करतो आणि इथे माझा क्रेडिट कंट्रोल एरिया टाकतो SD01. तो मला एरर येतो इथे काय, एंट्री डज नॉट एक्झिस्ट इन दिस टेबल. सो याच्यासाठी मला अगोदर ही प्रोसेस करायची, डिफाईन रिस्क कॅटेगरी आणि देन वरची स्टेप करायची. तर नेहमी हे लक्षात ठेवा. तर इथे तर कुठल्याही रिस्क कॅटेगरीच्या बेसिसवर जसं रिस्क कॅटेगरी लो रिस्क, हाय रिस्क, देन न्यू कस्टमर, असे रिस्क कॅटेगरीज तुम्ही क्रिएट करू शकता. सो या रिस्क कॅटेगरीज आहे 01, 02 आणि इथे तुमचा क्रेडिट कंट्रोल एरिया असणार SD01. सुद्धा क्रेडिट कंट्रोल एरिया SD01 and SD01. लो रिस्क, हाय रिस्क आणि न्यू कस्टमर. आता आपण हे वरती डिफाईन ऑटोमॅटिक क्रेडिट कंट्रोल प्रोसेस करू शकतो. त्याच्यामध्ये एकतर एक्झिस्टिंगला कॉपी करू शकता किंवा न्यू एंट्री करू शकता, पण रिकमेंडेड आहे की एक्झिस्टिंगलाच कॉपी करा, न्यू एंट्री करू नका. बिकॉज बरेच इश्यू येतात, एरर येतात तुम्ही जर न्यू एंट्री केली तर, कारण एक्झिस्टिंग डेटा कॉपी होत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हे 1, 2, 3 कॉपी. तर इथे क्रेडिट कंट्रोल एरिया SD01, रिस्क कॅटेगरी 001, क्रेडिट ग्रुप 01. एंटर. परत सेकंड, रिस्क कॅटेगरी 001, क्रेडिट ग्रुप 02. एंटर. रिस्क कॅटेगरी SD01, क्रेडिट ग्रुप 03. तर इथे रिस्क कॅटेगरी 02 साठी सुद्धा आपण ही फक्त सध्या हाय रिस्क साठी घेतोय. लो रिस्क साठी सुद्धा आपण घेऊ शकतो आणि मीडियम रिस्क साठी सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट नुसार आपण रिस्क कॅटेगरी डिफाईन करतो, जी जी रिक्वायर्ड आहे ती. आपण सध्या हाय रिस्क घेऊ, कारण लो रिस्क, मीडियम रिस्क साठी असे, लो रिस्क साठी तर आपण क्रेडिट मॅनेजमेंट मध्ये आपण ब्लॉक नाही करत आपल्या कस्टमरला, आपण त्याला ऍक्टिव्हेटच राहू देतो. हाय रिस्क मध्येच आपण त्याला ब्लॉक करतो. तर याच्यामध्ये
ऑप्शन आहे आपल्याला इथे करन्सी INR अपडेट 12. तर हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे आपल्या क्रेडिट कंट्रोल एरिया मधून. इथे आपण हे चेंज नाही करू शकत, हे ग्रे आउट आहे. तर इथे नो क्रेडिट चेक. तर हे असतं आपल्याला क्रेडिट लिमिट जर बायपास करायची असेल तर. फॉर एक्झाम्पल आपण आता जे बघितलेले स्पेशल क्रेडिट एक्सपोजर, स्पेशल क्रेडिट एक्सपोजर या केसमध्ये काय असतं, तुम्हाला ऍडव्हान्स मिळालेला असतो किंवा बँक गॅरंटी किंवा LC लेटर ऑफ क्रेडिट मिळालेलं असतं. तर या केसमध्ये आपण काय करतो, एक स्पेशल क्रेडिट एक्सपोजर असतं आपलं. तर या केसमध्ये आपण क्रेडिट लिमिट बायपास करतो. तर तुम्हाला जर क्रेडिट लिमिट बायपास करायची असेल तर SAPचं एक रुटीन असतं. ते रुटीन तुम्ही ऍड करून त्याच्या बेसवरती तुम्ही बायपास करू शकता. एक 99 नंबरचं रुटीन आहे. तर या सिस्टम मध्ये दिलेलं नाही, पण स्टँडर्ड SAP सिस्टम मध्ये तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा इथे स्टँडर्ड एक रुटीन दिलेलं असतं 99 नंबरचं. दॅट इज फॉर बायपास क्रेडिट मॅनेजमेंट. क्रेडिट मॅनेजमेंट बायपास होते त्यांनी. देन आयटम चेक. तर प्रत्येक आयटम लेवलला तुम्हाला डिटेल चेक करायची असेल, म्हणजे हेडर लेवलचा डेटा तर बाय डिफॉल्ट चेक होतोच, पण आयटम लेवलचा डेटा जर तुम्हाला चेक करायचा असेल तर याच्यामध्ये इट इंडिकेट्स द सिस्टम कॅरीड आउट the credit check not only when you save the document but already when you enter the single items or header data. म्हणजे सिंगल आयटम एंटर केला की लगेच तुमचा क्रेडिट चेक होणार. म्हणजे काय, दोन ऑप्शन. आयटम चेक जर तुम्ही काढून टाकलं सेल्स ऑर्डर जेव्हा तुम्ही सेव्ह करणार तर ओव्हरऑल सेल्स ऑर्डरची सिस्टम काय करणार, क्रेडिट मॅनेजमेंट चेक करणार. पण आयटम बाय आयटम तुमची जर चेक करायची असेल तर तुम्ही इथे आयटम चेकला करू शकता. तर या केसमध्ये काय होतं की तुम्ही जर तीन मटेरियल जर तुम्ही एका सेल्स ऑर्डर मध्ये टाकताय, 2 मटेरियल साठी क्रेडिट लिमिट अवेलेबल आहे आणि तिसरा जसं तुम्ही एंटर करणार तेव्हा तुम्हाला एरर मेसेज येणार. त्या केसमध्ये तुम्ही थर्ड आयटम काढून टाकू शकता आणि 2 आयटमच तुम्ही डिलिव्हर करू शकता. त्या ऑप्शन साठी तुम्ही ऍक्टिव्हेट ठेवू शकता. देन डेव्हिएशन म्हणजे किती प्रमाणामध्ये तुम्ही डेव्हिएट करू शकता, म्हणजे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर इट स्पेसिफाय द डेव्हिएशन फॅक्टर फ्रॉम द डॉक्युमेंट्स हॅव ऑलरेडी बीन अप्रूव्ड फॉर क्रेडिट अँड नंबर ऑफ डेज. तर नंबर ऑफ डेज पण तुम्ही असाइन करू शकता. म्हणजे काय, रिलीज डॉक्युमेंट आर स्टील अनचेक. जे काही रिलीज डॉक्युमेंट असतात, रिलीज साठी एक प्रोसेस असते. सो वी विल डिस्कस लेटर ऑन दॅट प्रोसेस. तर त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हिएशन देता येतं. डेव्हिएशन 45 का 30 डेजचा राहतो आपल्याकडे? डेव्हिएशन आपल्या क्लायंटवर डिपेंड आहे. आपण क्लायंटचं जर 30 डेज असेल तर आपण 30 डेज मध्ये हे करू शकतो, डेव्हिएट करू शकतो. आणि पर्सेंटेज असतं त्याच्यामध्ये, म्हणजे किती पर्सेंट तुम्ही डेव्हिएट करू शकता. म्हणजे डेव्हिएट म्हणजे काय, सरळ सरळ एक टिकोड असतो. तुमचं जर क्रेडिट लिमिट ब्लॉक झाली तर VKM3 हा एक टिकोड आहे. या टिकोड मध्ये तुमची सेल्स ऑर्डर टाकायची, एक्झिक्यूट करायचं. एक्झिक्यूट केल्याच्या नंतर एक ऑप्शन येतं, त्याच्यामध्ये बरेच डॉक्युमेंट येणार. VKM3 आणि VKM4 असे 2 ट्रान्झॅक्शन असतात. तर अशी डॉक्युमेंटची लिस्ट येते तुमची जे क्रेडिट साठी ब्लॉक झालेले आहेत. तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं, इथे ग्रीन कलरची टिक करायची आणि सेव्ह करायचं. म्हणजे काय की हे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे क्रेडिट अमाऊंट नसताना सुद्धा तुम्ही रिलीज केलेले, म्हणजे तुमचं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा तुमचे काही सिनियर टीम आहे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, या केसमध्ये या कस्टमरला तुम्ही रिलीज करून टाका आणि क्रेडिट तुम्ही ऍक्टिव्हेट करून द्या. तर अशा केसमध्ये आपण हे डेव्हिएशन पर्सेंटेज आणि डेव्हिएशन अमाऊंट टाकू शकतो. हे ब्लँक आहे याचा अर्थ अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही कितीही करू शकता. ओके. हा, तर त्याच्यामध्ये काही हे नाही, तुम्हाला लिमिट नाहीये. पण जेव्हा तुम्ही स्पेसिफिक अमाऊंट किंवा स्पेसिफिक तुम्ही हे जर टाकलं त्याच्यामध्ये पर्सेंटेज, तर त्या केसमध्ये सिस्टम तुम्हाला डेव्हिएशन देते माहिती. हा डेव्हिएशन तेवढ्या पर्सेंटेज मध्ये किंवा तेवढ्या अमाऊंटच तुम्ही डेव्हिएट करू शकता. देन क्रेडिट लिमिट सीझनल फॅक्टर. तर हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की काही सीझनल फॅक्टर असतात, जसं दिवाळी आहे किंवा काही स्पेशल ऑकेजन आहे. तर अशा सीझनल केसमध्ये तुम्ही काही स्पेशल क्रेडिट लिमिट ऍड करू शकता किंवा तुम्ही मायनस करू शकता.
सहसा मायनस कोणी करत नाही, मायनसची टिक कोणी नाही लावत, कारण तुम्ही एक्स्ट्रा लिमिट देणार. कारण काय की त्या केसमध्ये कस्टमर जास्त परचेस करणार. आता B2B मध्ये नाही होत, पण काही B2C कस्टमर असतात, तर या केसमध्ये जास्त परचेस वाढत असते. तर तुमची दिवाळी किंवा काही स्पेसिफिक सीजनल फॅक्टर मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशल क्रेडिट लिमिट म्हणजे पर्सेंटेज मध्ये 10% एक्स्ट्रा क्रेडिट तुम्ही देणार आणि त्याच्यासाठी डेट ठरवणार. तर दिवाळीचे काही 10 दिवस असतील स्पेसिफिक, तर त्या दिवाळीच्या 10 दिवसासाठी फ्रॉम डेट टू डेट तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. आणि तुमचे जे काही फायनान्शियल अकाउंटिंगची आहे, तर ही कशाच्या बेसवर, तर पेअर बेसवर तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. नॉर्मली पेअर बेसवरच असते, पण पेअर बेसवर काही स्पेसिफिक परमिटेड डेज साठी आणि परमिटेड अवर्स साठी तुम्ही या स्पेसिफिक याच्यासाठी तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकता. दॅट इज ऑप्शन प्रोव्हाइडेड. तर एखाद्या वेळेस इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात की काही सीझनल याच्यामध्ये तुम्हाला जर स्पेशल क्रेडिट लिमिट इन्क्रीज करायची असेल तर काय ऑप्शन आहे एसएपी मध्ये. तर तुम्हाला हे सांगायचं की क्रेडिट लिमिट सीजनल फॅक्टर, दिस ऑप्शन इज अवेलेबल, वी कॅन ऍड और we can minus the credit limit of the customer for particular time period. तर हे कशामध्ये तुमच्या ऑटोमॅटिक क्रेडिट चेक मध्ये. नेक्स्ट हा पार्ट, तर हा पूर्ण पार्ट आता याच्यामध्ये नाहीये, म्हणजे ही जी स्क्रीन आपल्याला दिसतीये या स्क्रीन मधून बाहेर निघालेला आहे, हा FI मध्ये गेलेला आहे पार्ट. फक्त याच्यामध्ये तुमचं ऑटोमॅटिक क्रेडिट चेक फक्त ऍक्टिव्हेट राहणार. आता पहिले कसं स्टॅटिक आणि डायनामिक हे दोन्हीही ऑप्शन होते, आता बंद झालेले. स्टॅटिक आणि डायनामिक हे ऑप्शन बंद झालेले, फक्त ऑटोमॅटिक क्रेडिट चेक होतो आता S4HANA मध्ये. तर त्याच्यामध्ये ही रिएक्शन ऍज इट इज आहे, रिएक्शन हे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. रिएक्शनचं फक्त एकच चेकबॉक्स तुम्हाला मिळेल, रिएक्शनचा एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये, आणि स्टेटस ब्लॉक. तर ऑदर हे जे काही तुम्हाला इतके मल्टिपल ऑप्शन बघतायत आता तुम्ही, तर हे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला S4HANA दाखवतो, S4HANA क्रेडिट मॅनेजमेंट. हे ऑप्शन आहे क्रेडिट कंट्रोल एरिया, रिस्क कॅटेगरी, क्रेडिट ग्रुप. तर याच्यामध्ये हे जे आपण आता ऑलरेडी वर बघितले ते ऑप्शन, त्याच्या व्यतिरिक्त फक्त एवढंच आहे, चेक मध्ये SAP क्रेडिट मॅनेजमेंट आणि रिएक्शन मध्ये फक्त एक रिएक्शन आणि स्टेटस ब्लॉक करायचं की नाही करायचं तेवढं एक ऑप्शन, बस एवढेच ऑप्शन अवेलेबल आहेत. बाकीचे हे जे काही खालचे ऑप्शन आहेत हे सगळे SAP ने बंद केले. हे स्टॅटिक, डायनामिक, डॉक्युमेंट व्हॅल्यूज हे पूर्ण बंद केलेले टोटली. तर याच्यामध्ये काय असतं, स्टॅटिक म्हणजे एक स्टॅटिक क्रेडिट लिमिट, म्हणजे तुमची डायनामिक आणि स्टॅटिक मध्ये काय डिफरंट असतो, तर F1 केल्यावर तुम्हाला इथे लक्षात येईल. स्टॅटिक मध्ये फक्त ओपन सेल्स ऑर्डर व्हॅल्यूज, ओपन डिलिव्हरी व्हॅल्यूज, ओपन बिलिंग व्हॅल्यूज आणि ओपन आयटम्स, म्हणजेच काय जे काही तुमचं पेमेंट रिसिवेबल आहे ते, तर एवढा डेटा स्टॅटिक मध्ये येतो. डायनामिक मध्ये इट इंडिकेट्स the system carried out dynamic credit limit check with specific credit horizon. म्हणजे जे वरती आहे ते सगळं तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त हे एक स्पेशल ऑप्शन दिलेले आहे, हॉरिझोन. तर हॉरिझोन म्हणजे काय, स्पेशल तुम्हाला एक हॉरिझोन दिलेला असतो, म्हणजे 2 महिने तुम्ही ते एक्स्ट्रा दिले, 2M म्हणजे 2 मंथ तुम्ही एक्स्ट्रा हॉरिझोन दिलेले, तो डेटा त्याच्यामधून मायनस होतो स्टॅटिक डायनामिक मध्ये. तर तुम्ही जर डायनामिक क्रेडिट चेक करत असाल तर 2 महिन्याचं तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही कस्टमरला टाइम देत असतं, स्टॅटिक मध्ये तो नाहीये. देन ओपन ऑर्डर्स, ओपन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता स्टॅटिक मध्ये सेपरेटली. आणि इथे रिएक्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत रिएक्शनचे. सो ब्लँक इज नो मेसेज, ए असेल तर वॉर्निंग, बी असेल तर एरर मेसेज, सी असेल तर लाईक ए म्हणजे काय फक्त वॉर्निंग प्लस क्रेडिट लिमिटची व्हॅल्यू, आणि डी असेल तर लाईक बी म्हणजे एरर मेसेज पण देणार आणि तुमची क्रेडिट लिमिट किती एक्सटेंड झालेली आहे ती व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला
बघायला मिळेल. तर आपलं ए आहे, तर ए ला आपण एक काम करू, टी करू, म्हणजे तुम्हाला एरर पण येणार आणि तुमची वॉर्निंग पण तुम्हाला देणार सिस्टम. देन मॅक्झिमम डॉक्युमेंट व्हॅल्यू तुम्ही म्हणजे टोटल व्हॅल्यू मॅक्झिमम किती द्यायची आहे ती एक व्हॅल्यू देऊ शकता. ऑब्विसली ही ब्लँकच असते नेहमी, पण तुम्हाला जर काही स्पेसिफिक व्हॅल्यू मेंटेन करायची असेल सो यू कॅन मेंटेन स्पेसिफाय द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ डॉक्युमेंट. तर आपण असं एक टेंटेटिव्ह नाही अंदाज लावू शकत किती डॉक्युमेंट व्हॅल्यू असेल. तर तुम्ही बिझनेस मध्ये एक अंदाजे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या डॉक्युमेंटची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असू शकते. हा बाकीचा डेटा सगळा एफ आय रिलेटेड आहे, ओल्डेस्ट ओपन आयटम वगैरे, आणि हा आता एफ आय मध्ये बाय डिफॉल्ट गेलेला आहे, म्हणजे आपल्याला असे मेंटेन करण्याची गरज नाही. देन मॅक्झिमम ओपन आयटम, तर हे जर तुम्हाला चेक करायचं असेल त्याच्यासाठी एक टी कोड आहे FBL5N. तर याच्यामध्ये तुम्ही कस्टमर नंबर टाकू शकता आणि कंपनी कोड SD01. तर या SD01 मध्ये जेवढे काही कंपनी कस्टमर असणार त्या पूर्ण कस्टमरची तुम्हाला लिस्ट मिळेल. तर इतके कस्टमर आहेत आणि इतके या कस्टमरचे इतके डॉक्युमेंट. तर एकच कस्टमर आहे आणि एवढे डॉक्युमेंट आणि इतकी अमाऊंट त्याची अवेलेबल आहे. तर हे झालं कॉन्फिगचा पार्ट. आता आपण मास्टर डेटाकडे मूव्ह व्हायचं. बॅक मास्टर डेटासाठी फर्स्ट स्टेप FD32. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक कस्टमर क्रिएट करणं गरजेचं आहे. तर एक्झिस्टिंग कस्टमर पेक्षा आपण काय करू, एक नवीन कस्टमर करू, XD01. SD01 sales org distribution channel and division. Enter. Customer for credit management. तर हा टी कोड आहे आपला FD32. याच्याने आपण क्रेडिट लिमिट मेंटेन करू शकतो. तर पहिले आपण डायरेक्ट या टेबल मध्ये चेक करू शकतो आपला कस्टमर क्रेडिट मॅनेजमेंट साठी ऍक्टिव्हेटेड आहे की नाहीये. तर इथे जर टेबल मध्ये तुम्ही कस्टमर टाकला आणि याला एक्झिक्यूट केलं तर नो व्हॅल्यू फाउंड, म्हणजे तुमचा कस्टमर क्रेडिट मॅनेजमेंट साठी ऍक्टिव्हेट नाहीये. So in this case, you need to activate your customer for credit management. FD32, this is T code for credit management. Then enter your credit control area. Credit control area is SD01. Then select all.
नाव यू कॅन एंटर हिअर हॉरिझॉन. तर इथे तुम्ही बघू शकता हा तुमचा कस्टमर, त्याचा क्रेडिट कंट्रोल एरिया, करन्सी, क्रेडिट लिमिट 0 कारण न्यू कस्टमर क्रिएटेड आहे त्यामुळे सगळं एक्सपोजर 0 आहे, क्रेडिट लिमिट 0 आहे, एव्हरीथिंग इज 0. जोपर्यंत आपण त्याचं कुठली ट्रान्झॅक्शन करत नाही तोपर्यंत एव्हरीथिंग विल बी 0. देन हॉरिझॉन पण ब्लँक, एंटर प्रेस करायचा. कस्टमरची डिटेल्स येणार, इथे पण नाही टाकायचं काहीच, आपल्याला एंटर प्रेस करायचं. देन थर्ड स्क्रीन, तर तिसऱ्या स्क्रीन मध्ये गेल्यावर इथे तुम्हाला टोटल अमाऊंट टाकायची. तर टोटल अमाऊंट तुम्ही 1,00,000 रुपये टाकू शकता. इंडिव्हिज्युअल लिमिट, तर टोटल अमाऊंट ऍज अ इंडिव्हिज्युअल लिमिट सुद्धा घेऊ शकता तुम्ही, किंवा याच्यामधली काही स्पेसिफिक अमाऊंट म्हणजे 1,00,000 जर दिलेली तर 1,00,000 मधली 10,000च तुम्ही इंडिव्हिज्युअल लिमिट म्हणून कन्सिडर करू शकता. आपण जी आहे ती टोटल घेऊ. देन करन्सी मध्ये INR. परत फोर्थ नंबरच्या स्टेपला इथे तुम्हाला ऍक्च्युअल क्रेडिट लिमिट म्हणजे या कस्टमरला तुम्ही ऍक्च्युअल किती क्रेडिट लिमिट देताय ती एंटर करायची. ही सुद्धा आपण 1,00,000 करू. सॉरी एक्स्ट्रा झाली नाही, काय मॅक्झिमम लिमिट शुड ओनली. ओके, तर 1,00,000च्या वरती नाही घेऊ शकत. इथे आपली किती झाली, 10. एक्स्ट्रा नाही घेऊ शकत आपण, तिथे जेवढी आहे तेवढीच घेऊ शकतो. आणि युटिलायझेशन क्रेडिट लिमिट यूज 0%, अजून काही यूज नाही झालेली. इकडे रिसिव्हेबल्स मध्ये सुद्धा सगळे 0 आहे. जेव्हा आपण याचे सेल्स ऑर्डर बनवणार या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला अपडेट झालेल्या दिसतील. आणि इथे रिस्क कॅटेगरी तुम्हाला मॅन्युअली सिलेक्ट करावी लागते. जर तुम्ही रिस्क कॅटेगरी सिलेक्ट केली नाही तर क्रेडिट मॅनेजमेंट मध्ये तुमचा कस्टमर ब्लॉक होणार नाही. तर तुम्हाला एव्हरी टाइम हे मॅनेज मेंटेन करणं गरजेचं आहे. तर इथे मी हाय रिस्क घेतो, कारण हाय रिस्क जर घेतली तरच माझं ब्लॉक होईल. लो रिस्क किंवा नो रिस्क या केसमध्ये नाही ब्लॉक होणार. आणि ही जी लास्ट स्क्रीन आहे या लास्ट स्क्रीन मध्ये पेमेंट हिस्ट्री दिसते मला. जर काही पेमेंट रिसिव्ह झालं तर त्याची पूर्ण हिस्ट्री मला इथे दिसणार. यस, त्या कस्टमरला क्रेडिट मॅनेजमेंट ऍक्टिव्हेट झाली. आता मी या टेबल मध्ये परत तो कस्टमर एंटर करतो आणि एक्झिक्यूट करतो. आली ती डिटेल या सेम कस्टमरला, क्रेडिट कंट्रोल एरिया आला, क्रेडिट लिमिट आली, क्रेडिट अकाउंट म्हणजेच कस्टमरचा नंबर, सेल्स व्हॅल्यू, बाकी सगळं 0 येणार कारण अजून आपण कुठले ट्रान्झॅक्शन केलेलं नाही या कस्टमरसाठी. तर आता आपण एक सेल्स ऑर्डर बनवायची सेम कस्टमरला, VA01, ऑर्डर टाइप OR, मटेरियल, कंडिशन. तर इथे प्राइस कमी आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही एरर वगैरे येणार नाही. आपण इथे प्राइस वाढवू त्याची, 92,000 झाली आहे, वाढवून 1,00,000च्या पुढे घेऊन जाऊ. 1,10,000 झाले. तर नेक्स्ट डॉक्युमेंट जेव्हा आपण क्रिएट करणार त्या केसमध्ये आपल्याला एरर मेसेज येईल. तर या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कुठलाही एरर येणार नाही. इथे जर तुम्ही इनकम्प्लिशन लॉग चेक करा, प्रॉफिट सेगमेंट,
बफरिंग इतका टाइम कशामुळे घेतो प्रत्येक वेळेस हे? हे नाही, ते सिस्टमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, हा सर्व्हरचा इश्यू. हा. हे अपग्रेडेड व्हर्जन नाहीये ना सर्व्हरचं, त्याच्यामुळे. ओके. तुम्ही याच सर्व्हरवर प्रॅक्टिस करता की दुसरं पण आहे तुमच्याकडे, दुसऱ्याचे ऍक्सेस आहे? आमच्याकडे आता ग्लोबलचं दिले होम म्हणून. ग्लोबल होम का? त्याचं द्या बरं मला हा. आयडी पासवर्ड, आपण त्याचं बघू, त्याच्यावरती ट्राय करून बघू, कारण याच्यावर जास्त प्रॉब्लेम येतो. SAP 105 आणि ग्लोबल 1 पासवर्ड त्याचा SAP हेच आहे ना? 106. आकुर्डी, हा. काय नाव आहे त्याचं? ग्लोबल सॅप 1. ग्लोबल 1 ग्लोबल इथे ग्लोबल ग्लोबल 1. ग्लोबल 1 आहे का फक्त? हा, ग्लोबल 1. आणि पासवर्ड पासवर्ड त्याचा आहे ग्लोबल 105. पूर्ण कॅपिटल का स्मॉल काय? नाही नाही, सगळं स्मॉल मध्ये, वरचं पण युजर आयडी पण स्मॉल मध्ये. ग्लोबल 105. 10. हा, ग्लोबल @105. नाही ग्लोबल वरचं तुम्ही कॅपिटल मध्ये वापरलं नाही ते ग्लोबल 1. नाही, याचा काही प्रॉब्लेम नाही, कॅपिटल स्मॉलचा काही प्रॉब्लेम, फक्त पासवर्ड. पासवर्ड ग्लोबल बरोबर, ग्लोबल जी 1. कॅपिटल वगैरे काहीच नाही. काय नाही, काहीच नाही. ग्लोबल खाली 1 का? ग्लोबल 1 ग्लोबल @105. @105 नाही घेत. तुम्ही होमलाच घेतलंय का? आपल्याकडे आकुर्डीचं आणि कर्वेनगरचं, जे आकुर्डीचं आहे ना त्याच्यात होम म्हणून आहे ग्लोबल. हे बघा, GLOBAL @105. 10. हा. हाच पासवर्ड टाकला. परत एकदा तुम्ही एक मिनिट. अजून दुसरा आहे की काही आयडी पासवर्ड तुमच्याकडे? अजून एक माझ्याकडे 2 आहेत का पीसीचा घरच्या, तिथे पण. तोच आहे ग्लोबल 1 ग्लोबल @105. सर्व्हर हेच आहे का? एकदा सर्व्हर डिटेल बघा बरं. सर्व्हर नंबर आहे का? 12466168168 सर्व्हर कुठला 160. बघूया. नाही, हे ग्लोबल टेक सिस्टीम AK नाही, ते ग्लोबल होम आहे ते सर. ते ग्लोबल टेक सिस्टीम AK आणि ग्लोबल नाही टेक नाही सिस्टीम नाही, नावाचं काही नाही. हे 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 बघा तुम्ही, हे जे सर्व्हर आणि हे दिलेलं आहे ना, हे मेन आहे. हे काही पण टाकू शकतो, याचा काही प्रॉब्लेम नाही. हा का? त्याचा तो आयडी माझ्याकडे नाही, काय तो असतो ना, तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करा किंवा मग याच्यावरती सिलेक्ट करून असं प्रॉपर्टीज वरचा राईट क्लिक करून इथे येते ही डिटेल पूर्ण. मी म्हणजे मोबाईल मध्ये आता पाहतोय, ते मोबाईलला पाहतोय मोबाईल मध्ये त्यामुळं. का? ओके ओके, बरं ठीक आहे ठीक आहे, मग नंतर सिस्टमला चेक करून सांगा. हा. तर आपण ही एक सेल्स ऑर्डर बनवतोय, 1,10,000 रुपयाची व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू तुमची टेबल मध्ये अपडेट होणार आहे आता सेल्स व्हॅल्यू मध्ये. सेल्स ऑर्डर क्रिएटेड, अ टेबल अपडेट. ओके, अजून नाही झाली याच्यामध्ये. ठीक आहे, तर एक सेल्स ऑर्डर, देन परत एक नवीन सेल्स ऑर्डर करू, VA01. एंटर. क्वांटिटी आपल्याला हे नाही केलं सिस्टमने. एरर ना.
एरर द्यायला पाहिजे होतं. हा. बायपास केला आपण त्याच्यातून 99 ना. क्रेडिट कंट्रोल एरिया ST01 हाय रिस्क. ओके, हाय रिस्क तिथं आपण 02 घेतलं ना, त्याच्यामुळे चुकलं आपलं. आपण 01 साठी इथे कॉन्फिग केलेलं आहे. ओके. FT32 चेंज एंटर. व्हॅल्यू अपडेट झाली बघा. व्हॅल्यू इथं दिसते, ही हा. सेल्स व्हॅल्यू इथं आलेली आहे बरोबर. 2,20,000 2,20,000 कारण 2 सेल्स ऑर्डर बनले आपल्या 1,10,000च्या. 2,20,000 आली. इथं आपण ही रिस्क कॅटेगरी चुकीची घेतली, 2 घेतली, इथं 1 घ्यायला पाहिजे होती, 1 घेतली. लोरी. सेव्ह. आता बघा, आता तुम्हाला तुम्ही जेव्हा सेल्स ऑर्डर बनवणार तेव्हा तुम्हाला एरर येणार. Hello message. Dynamic credit limit check. Credit limit is exceeded. Cannot be saved. ओके. तर तुमची क्रेडिट लिमिट एक्सीड झालेली आहे, तर पुढची प्रोसेस तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला डायरेक्ट सिस्टम एरर देणार. डायरेक्ट एरर मेसेज, डायनॅमिक क्रेडिट लिमिट चेक. हा एरर मेसेज. जर तुम्हाला हे बायपास करायचं असेल तर तुम्हाला इथं डी च्या जागेवरती काय घ्यावं लागेल, ए किंवा बी, ए किंवा सी. आता मी सी घेतो आणि सेव्ह करतो याला, आणि एक नवीन सेल्स ऑर्डर बनवतात. याच्यामध्ये तर एररच आलेला आहे. /n V01 एंटर. हा फक्त इन्फॉर्मेशन मेसेज आला. एंटर क्वांटिटी आणि सेव्ह. हा इन्फॉर्मेशन मेसेज आला. आता एरर नाही देणार मला, सिस्टम पुढे जाऊ देईल, मला डिलिव्हरी पर्यंत पोहोचू देणार, पण डिलिव्हरी नाही होऊ देणार. डिलिव्हरी डिलिव्हर मध्ये नाही होऊन जाणार. आता डिलिव्हरी मध्ये मला एरर येईल बघा. आता मी याची डिलिव्हरी करतो, VL01N इथे टाकतो आपलं. इथे आला एरर मेसेज, ऑर्डर ब्लॉक फॉर डिलिव्हरी ऍज अ रिझल्ट ऑफ. रिझल्ट चेक. हा ओके. इनिशियल तर स्टेजला देणं कॉन्फिडेन्शियल राहतं ना थोडं. हा, इनिशियल ही जर क्रेडिट लिमिट साठी ब्लॉक झालेले, बट आपल्या मॅनेजमेंटनी सांगितलं, आपल्या म्हणजे ते एक पर्टिक्युलर कंपनी आहे, त्यांच्या मॅनेजमेंटनी सांगितलं की ही जी सेल्स ऑर्डर आहे, ही सेल्स ऑर्डर जरी ब्लॉक झालेली आहे, पण आपला हा कस्टमर रेग्युलर कस्टमर आहे, याची सेल क्रेडिट लिमिट एक्सटेंड नाही करायची आपल्याला, या कस्टमरला बायपास करायचं. म्हणजे याला काय करायचं, आपल्याला याच्यामधून रिलीज करून टाकायचं क्रेडिट मधून. तर आपण इथे जाणार VKM3 किंवा VKM4. तर VKM4 टी कोड कशासाठी, की मल्टिपल डेटा तुम्ही इथं मेंटेन करू शकता, आणि VKM3 मध्ये फक्त सिंगल डेटा. VKM3 जर टी कोड घेतला तर इथे फक्त तुम्ही सेल्स डॉक्युमेंट नंबर टाकून त्याला एक्झिक्यूट करू शकता. पण VKM4 मध्ये काय, तुम्ही क्रेडिट कंट्रोल एरिया वाईज चेक करू शकता, कस्टमर वाईज, रिस्क कॅटेगरी वाईज, रिप्रेझेंटेटिव्ह ग्रुप, कस्टमर अकाउंट क्रेडिट ग्रुप, डॉक्युमेंट नंबर वाईज, ओव्हरऑल स्टेटस वाईज, असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिले. त्याच्यात सेल्स ऑर्डर, डिलिव्हरी दोन्ही डॉक्युमेंट तुम्ही सर्च करू शकता. तर इथे फक्त तुम्ही डॉक्युमेंट नंबर वाईज सर्च करू शकता VKM3 मध्ये. दोन्हीचेही पर्पज एकच आहे, ऑप्शन दोन्हीचे एकच आहे, फक्त इथे तुम्ही मल्टिपल डेटासाठी यूज करू शकता, इथे तुम्ही सिंगल ट्रान्झॅक्शन यूज करता. तर इथे जायचं, टिक करायचे तुमचं डॉक्युमेंट नंबर, इथे ग्रीन फ्लॅग झाला. त्याच्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह जर नाही केलं तर काही फायदा नाही. ग्रीन फ्लॅग केल्याच्या नंतर सेव्ह करणं मॅन्डेटरी. दिस डॉक्युमेंट नंबर हॅज बीन रिलीज, म्हणजे आपला डॉक्युमेंट नंबर रिलीज झालेला आहे. तर आता तुम्हाला तो एरर येणार नाही. हा जो एरर आलेला आहे, हा एरर चालला जाईल. आता एंटर. गेला एरर. इथे जाऊन तुम्हाला पिकिंग 10 क्वांटिटी
आणि पीजीआय. तर हे झालं तुमचं सेल्स ऑर्डर. म्हणजे तुम्ही दोन ऑप्शन केले, एक तर सेल्स ऑर्डरला तुम्ही रेस्ट्रिक्ट केलं आणि दुसरं तुम्ही डिलिव्हरी वरती रेस्ट्रिक्ट केलं. पहिलं होतं आपलं सेल्स ऑर्डरचं, तर सेल्स ऑर्डर बायपास झाली, डिलिव्हरी मध्ये रेस्ट्रिक्ट केलं, नंतर तुम्ही डिलिव्हरी सुद्धा सेल्स ऑर्डर इकडून बायपास करून टाकली. आता अजून तिसरं ऑप्शन असतं आपल्याकडे, तुमचं पीजीआय, म्हणजे तुम्ही गुड्स इश्यू किंवा पीजीआय या लेवलवरती सुद्धा तुम्ही बायपास करू शकता. तर त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, सॉरी, रेस्ट्रिक्ट करू शकता तुमचं डॉक्युमेंट. तर त्यासाठी जायचं तुम्हाला इथे सेल्स डॉक्युमेंट टाईप, सेल्स ऑर्डरला तुम्ही डायरेक्ट काढूनच टाका इथून ऑप्शन. तुमची ऑर्डर टाईप आहे OR, इथून हे ब्लँक करून टाकायचं. क्रेडिट ग्रुप हे सुद्धा तुम्ही ब्लँक करा, सेव्ह. आता तुमच्या सेल्स ऑर्डर मध्ये तुम्हाला क्रेडिट मॅनेजमेंट विचारणारच नाही, डायरेक्ट तुम्हाला डिलिव्हरी मध्ये ऑप्शन येईल. आता एक नवीन सेल्स ऑर्डर बनवू, /n VA01. तर कुठला मेसेज नाही येणार, काहीच येणार नाही तुम्हाला. कारण काय, तुम्ही सेल्स ऑर्डर वरती रेस्ट्रिक्शन लावलेलंच नाहीये सध्या. त्यामुळे डॉक्युमेंट कम्प्लीट, डायरेक्ट डिलिव्हरी करायची. डिलिव्हरी मध्ये आलं तुम्हाला मेसेज, डायनामिक क्रेडिट लिमिट हॅज बीन चेक, म्हणजे क्रेडिट लिमिट तुमची एक्सीड झालेली आहे. तर पिकिंग करणार तुम्ही, पिकिंग मध्ये 10 क्वांटिटी टाकणार. आला मेसेज, डायनामिक क्रेडिट लिमिट हॅज बीन एक्सिडेड. तर तुम्हाला सबसिक्वेंट फंक्शन नॉट पॉसिबल ड्यू टू क्रेडिट ब्लॉक. हा, तर क्रेडिट लिमिट तुमची इथं ब्लॉक झालेली आहे. कुठल्या लेवलला, डिलिव्हरी लेवलला. ही जर तुम्हाला काढायची असेल तर यासाठी काय ऑप्शन आहे, PK03 किंवा 4 कुठले हा, इंडिव्हिज्युअल काढायचे, नाही 3 नाही नाही नाही, तिथं तुम्ही काढू शकत नाही, कारण तुम्ही इथं डायरेक्ट ब्लॉक करून टाकलेली, तर तुम्ही काढू शकत नाही. कारण तुम्हाला डॉक्युमेंट तुमचं सेव्हच नाही होणार या केसमध्ये. फक्त तुमची डिलिव्हरी सेव्ह होणार, पिकिंग होणार नाही. नुसती डिलिव्हरी तुम्ही सेव्ह करू शकता. तर इथे मी डिलिव्हरी सेव्ह करणार आणि VKM3 नी मी ते करू शकतो. तुम्ही जे सांगितलं ती प्रोसेस आपण करू शकतो याच्यामध्ये. इथे गेलो मी, VKM3 हे डॉक्युमेंट नंबर आणि सेल्स ऑर्डर नंबर नाही करायची मला, डिलिव्हरी नंबर टाकायचं याच्यामध्ये. कारण सेल्स ऑर्डर नंबरला क्रेडिट ऍक्टिव्हच नाहीये माझं, त्याच्यामुळे काही हेच नाही येणार. इथे तुम्ही टाकलं तरी सुद्धा डॉक्युमेंट तर येईल तुमचं, पण काही फायदा नाही होणार ते रिलीज करून. या केसमध्ये तुम्हाला काय रिलीज करायचं, डिलिव्हरी. इथे टाकणार मी डिलिव्हरी नंबर, एक्झिक्यूट. प्लीज चेक एंट्रीज, नो वर्क डिलिव्हरी नाही घेते याच्यामध्ये. ऑल डाटा चेक करा ना. ओके, VKM3 मध्ये नाहीये हे डॉक्युमेंट, तुम्हाला VKM4 मध्ये चेक करावं लागेल. ऑल डाटा आपल्याला VK4 मध्ये सापडेल. हा, VKM4 मध्ये. हे झालं तुमचं ऍक्टिव्हेट. आता तुम्ही याचं पीजीआय करू शकता. आणि जर पीजीआय लेवलला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं असेल तर काय करावं लागणार. आता हे झालं तुमचं पीजीआय होणार. आता इथे डिलिव्हरी,
VL02N एंटर. इथे करणार तुम्ही पिकिंग क्वांटिटी 10 आणि याचं PGI. आता तुम्हाला PGI लेवल वरती जर हे करायचं असेल, एरर द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी वरचा क्रेडिट चेक काढून टाकायचा. सिंपल. म्हणजे ऑर्डर वरचा काढला, नंतर डिलिव्हरी वरचा काढायचा, फक्त PGI लेवल वरती ठेवायचा. हा काढून टाकायचा. हा इथं कुठं राहणार, फक्त PGI लेवल वरती राहणार. इथं तुम्हाला फक्त Okay. PGI च्या वेळेसच एरर देईल सिस्टम. सेल्स ऑर्डर डिलिव्हरीला एरर नाही देणार. म्हणजे सिंपल काय आहे, की जो पहिला तुम्ही मेंटेन केलेला असेल आणि त्याच्या नंतरचे असतील, तर फक्त पहिला ऍक्टिव्हेट राहणार, बाकीचे ऑटोमॅटिक डिऍक्टिव्हेट होतील. पहिले जर तुम्ही काढून टाकले ना, तर जो शेवटचा आहे, जो ऍक्टिव्हेटेड आहे, तोच तुमचा ऍक्टिव्हेटेड राहील. आलं लक्षात? ओके. तर आता एक त्यातला नवीन, एकच कुठला तरी activate. हा कुठलाही एकच, पण ते तुमच्या क्लायंटचे रिक्वायरमेंट, तुमचा कस्टमर सांगणार की त्याला कोणत्या लेवलला तो ऍक्टिव्हेट ठेवायचा आहे, त्याच्यानुसार मग तुम्ही ते चेंजेस करणार. इथे सेल्स ऑर्डर मध्ये तुम्हाला कुठलाही एरर नाही येणार. त्याची करणार आपण डिलिव्हरी. डिलिव्हरी मध्ये पिकिंग पर्यंत प्रॉब्लेम नाही येणार. जेव्हा तुम्ही PGI करणार तेव्हा तुम्हाला एरर येईल. लास्ट टाइम आपल्याला पिकिंग वरती एरर आला होता, करेक्ट? तर आपण पोहोचलो डिलिव्हरी मध्ये, पिकिंग क्वांटिटी टाकली, कुठला एरर आला का, नाही आला. आता जेव्हा तुम्ही PGI करणार तेव्हा तुम्हाला एरर येईल. आला एरर, डायनामिक क्रेडिट लिमिट हॅज बीन एक्सिडेड. तर याच्यासाठी तुम्हाला PGI न करता तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, सेव्ह करायची डिलिव्हरी पिकिंग सहित आणि मग रिलीज करून हे करायचं. तर हे पण एक ऑप्शन असतं. नाहीतर सरळ तुम्हाला क्रेडिट लिमिट वाढवावी लागेल, किंवा तिसरं ऑप्शन, 3 ऑप्शन असतात. तर 3 मधलं एक काय असतं, क्रेडिट लिमिट वाढवणं, एक बायपास. नाही, पहिलं सगळ्यात पहिलं पेमेंट. हा. पेमेंट रिसिप्ट, म्हणजे कस्टमर कडून तुम्हाला पेमेंट घ्यायचं, सगळ्यात पहिलं ऑप्शन. कारण तुम्ही पेमेंट कशाला ठेवता त्याच्याकडे, पेमेंट घ्या तुम्ही पहिले. जर तो नाहीच देते, तर मग दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला बायपास करायचं. बायपास युजिंग VKM3/VK VKM3/VKM4. आणि थर्ड ऑप्शन आहे मग तुमचं इनक्रीज क्रेडिट लिमिट. ठीक आहे. तर हे 3 ऑप्शन असतात आपल्याकडे. तर क्रेडिट लिमिट इनक्रीज करायची असेल तर FD32 मध्ये जाऊन आपल्याला क्रेडिट लिमिट इनक्रीज करायची. इथे जायचं, क्रेडिट कंट्रोल एरिया टाकायचा, कस्टमर ऍड करायचा, एंटर. इथे जाऊन अगोदर टोटल लिमिट वाढवायची. तर 1 लाख आहे, तर याला काय करायचं, 10 लाख करायचे समजा तुम्हाला, तर 10 लाख. नंतर इथे जाऊन तुम्हाला इंडिव्हिज्युअल ही जी लिमिट आहे क्रेडिट लिमिट ती वाढवायची. याला करा तुम्ही 10 लाख. 6. ओके, पण ही नाही वाढणार कारण ही लिमिट अगोदरची लिमिट तुमची वाढलेली नाहीये. बॅक ही वाढवायची, इंडिव्हिज्युअल. 10 लाख केली मी. आता ही मी 10 लाख करू शकतो. 4, 5, 6 ही वाढली. आता तुमची क्रेडिट लिमिट इनक्रीज झाली. तर हे ऑप्शन थोडं लक्षात ठेवा, कारण डायरेक्ट तुमची क्रेडिट लिमिट नाही वाढणार. इंडिव्हिज्युअल किंवा कॉमन दोन ऑप्शन मध्ये बघून घ्यायचे. इंडिव्हिज्युअल वाढवायचे असेल तर पहिल्यांदा इकडून पण इंडिव्हिज्युअल वाढवावं लागेल आपल्याला. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. तर काही इश्यू असतील तर हे करा, मला सांगा.
प्रॅक्टिस करून बघा. ओके, चलो, थँक्यू.